आजपर्यंत आपण 16 व्यक्तींना बाहेर काढण्यात आपल्याला यश आलं. त्यापैकी पहिल्या दिवशी आपण 14 व्यक्तींना रेस्क्यू केलं होतं आणि त्यांची सर्वांची तब्येत आता व्यवस्थित आहे. त्यातले काही लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, कोणाची फ्रॅक्चर आहे, परंतु सर्व स्टेबल आहेत. काल आपण आणि जे काल एक व्यक्ती यांना रेस्क्यू केलं, परंतु दुर्दैवाने ते मृतावस्थेत आपल्याला सापडले. आज पण एक आपण व्यक्ती रेस्क्यू केला, परंतु ते पण मृतावस्थेत सापडले. आता 6 लोक, आता अजून 6 व्यक्ती या बिल्डिंगच्या आपल्याला आतमध्ये आहेत आणि एक व्यक्ती जिथे प्रवेश करताना जिथे कचऱ्याचा ढीग आहे तिथे एक व्यक्ती आहे, तिथे पण शोध चालू आहे. आता NDRFने आपण बघताय की सकाळपासून त्यांनी जो वरचा स्लॅब होता तो तोडला, आता खालचा स्लॅब तोडला. त्यामुळे आता त्यांना अजून 2 व्यक्ती लोकेट पण झालेले आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खूप अडचणी येत आहेत, कारण स्लॅब पडलेला आहे, काही ठिकाणी बीम पडलेले आहेत आणि ते तोडून ते कापून ती बीम उचलून त्यांना रिकव्हरी करावं लागते आहे. परंतु आता NDRF या सर्व व्यक्तींच्या रिकव्हरीसाठी, रेस्क्यूसाठी शर्तीचे प्रयत्न करतात. सर, खूपच चॅलेंजिंग हे सगळं रेस्क्यू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु किती वेळ अंदाजे लागू शकतो आहे? काय एखादं आपण प्लॅनिंग ठरवलं आहे का, किंवा तसं निश्चित होऊ शकतं आहे का प्लॅनिंग? NDRFच्या चर्चेनुसार त्यांचं म्हणणं आहे की आज रात्री उशिरापर्यंत आपण हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करू शकतो. आता मी जसं मगाशी म्हटलं की 6 व्यक्तींना अजून आपल्याला रिकवर करायचे, त्यातले 2 व्यक्ती त्यांना लोकेट झालेत. आता 4 व्यक्ती अजून लोकेट होत आहेत. परंतु हा जो खालचा स्लॅब आहे हा जेव्हा ते पूर्ण तोडून बाहेर करतील तेव्हा त्यांचा विश्वास आहे की तिथे त्यांना 4 व्यक्तींचा देखील तिथे शोध लागेल. सर, आणखी एक प्रश्न होता की तळमजल्यालाच केवळ पूर्णत्वाचा दाखला आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला बांधकाम विभागाने दिलेला नाही, कारण ती परमिशनच घेतली नव्हती. तर हे अनधिकृत बांधकाम आहे की केवळ पूर्णत्वाचा दाखला नाही, काय नेमकं आहे? कारण कन्फ्युजन मोठं झालेलं आहे की विनापरवाना हे सगळं कार्यालय किंवा ॲडमिन बिल्डिंग या ठिकाणी उभारलेलं आहे. हे आता आपण मला वाटतं एक पत्र आपण व्हायरल केलं होतं. तर या बाबतीमध्ये या सर्व प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी होईल. ह्या बिल्डिंगची परवानगी योग्य होती, अयोग्य होती, अनधिकृत होती, ह्या सर्व बाबींचा सखोल चौकशी आता आपण हा रेस्क्यू ऑपरेशन संपलं की करणार आहोत आणि त्या चौकशी आणि ती सर्व सिद्ध होईल.